नमस्कार. आज 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिवस. जगभरात महिला दिवसाचा उत्साह आणि सेलिब्रेशन जोरात सुरू आहे. भारतामध्ये सुद्धा यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता हा भाव आणि संस्कृती जपणारी जनता आहे. आणि अशा या प्रसंगामध्ये सार्वत्रिक पद्धतीने महिला दिन साजरा होत असताना आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या निर्भय वीरांगना माननीय शीतलताई गोरे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ताई, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. महिला दिन साजरा करणं म्हणजे केवळ केक कापून किंवा एखादा मोठं होर्डिंग लावून एखादा मोठा समारंभ करून किंवा इव्हेंट करून साजरा करणं ही एक सर्वसामान्य पद्धत आहे. पण रॉयल मीडिया प्रस्तुत रॉयल सेलिब्रिटी या टॉक शो मध्ये आज आपण एका अशा विशेष अतिथीला आमंत्रित केलंय की ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभरातल्या सर्वसामान्य जनतेला महिला शक्ती काय असते किंवा एक महिला जिचं बॅकग्राऊंड सामान्य आहे पण जिचं काम मात्र असामान्य आहे, अशी एखादी महिला कशा प्रकारे आपलं जीवन जगू शकते आणि इतरांना आनंदाने जगण्यासाठी मदत करू शकते याचं उदाहरण असणाऱ्या आदरणीय शीतलताई गोरेंना आम्ही त्या आग्रहानं आणि खास आमंत्रित केलंय. आणि त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो आज आपण आपल्या आजच्या या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. ताई, या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. ताई, आपण महिला दिन साजरा करतो आहोत आणि त्या निमित्तानं आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. महिला दिन म्हणजे खऱ्या अर्थानं महिला सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी काम करणं किंवा तशा प्रकारची प्रेरणा देण्याचा हा दिवस आहे. तुमच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना प्रेरणा मिळते. लोक त्या प्रकारे आणि त्या प्रेरणेतून आपली वाटचाल देखील करतात. पण याच्या आधीच्या ज्या शीतल गोरे आहेत, ज्या सामान्य गृहिणी होत्या किंवा ज्या साध्या कुटुंबातून आलेली एक महिला आहे, तर त्या शीतल गोरेंबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? मी मूळची सुरुवातीला मी हरिगावला राहायचो आणि माझं शिक्षण तेथील संत तेरेजा कन्या विद्यालयामध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढे वडील आमचे शेती महामंडळामध्ये कामाला होते. परंतु ते बंद पडल्यामुळं, शेती महामंडळ बंद पडल्यामुळं आम्हाला एक 20-25 वर्षापूर्वी श्रीरामपूरला स्थायिक व्हावं लागलं. आणि नोकरी मध्यंतरीच गेल्यामुळे जे काही थोडेफार पैसे मिळाले त्यामध्ये वडिलांनी आमच्या श्रीरामपूरला 1 गुंठा जागा घेतली. त्यामध्ये आम्ही 4घी बहिणी आहोत. 4घी बहिणींचं आई वडिलांनी शिक्षण केलं पूर्ण आणि वडील एक पत्रकारिता करत आहेत आणि फोटोग्राफी पण करतात. त्यातून आमचा सर्वांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यातून वडिलांनी आम्हाला 4घ्या बहिणीला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. कोणी प्रोफेसर आहेत, कोणी वेगबी इन्शुरन्स एजंट म्हणून काम करते. आणि त्यानंतर मग माझं 2003 साली कमालपुरीतील भाऊसाहेब मधुकर गोरे यांच्याशी लग्न झालं. आणि आमचं खूप सुंदर कुटुंब चालू होतं. आम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून मी 9 मार्च 2015 मध्ये आमचं भारतामध्ये 1 नंबर युनिट होतं भारतामध्ये. क्या बात, क्या म्हणजे बात. ते सोनेरी अक्षराने देखील लिहिलेलं आहे. म्हणजे एकदम अशी हो. सुव्यवस्थित आणि व्यवस्थित. सुख संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हाला आहे. हो, हो. ओके. आणि आई आमची पूर्णपणे म्हणजे अशिक्षित आहे. परंतु त्या काळची अशिक्षित म्हटलं तरी पण आईनी आणि वडिलांनी आम्हाला सर्वांना इतकं म्हणजे शिक्षण आणि सगळं समृद्ध संस्कार दिले. आणि मग LIC एजन्सी घेतल्यानंतर मी एक श्रीरामपूर मधील अंबिका महिला नागरी सहकारी आपण पतसंस्था, त्या मुद्द्यावर जाऊया. हा, तर त्याचा मी नंतर कलेक्शन एजन्सी घेतलेली होती. म्हणजे एका चौकटीतलं कुटुंब जगत असताना चौकटीतलं कुटुंब. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून हे काम हो, केलं. हो. तर हा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास म्हणजे जरी समजा शिक्षण माझं MLib झालेलं आहे, मास्टर ऑफ लायब्ररियन, परंतु ह्या प्रवासाकडे असं वळालं की नोकरीचं शिक्षण जरी किती झालेलं असलं ना तर नोकरी मिळत नाहीये. आम्ही नोकरीसाठी पण दोघांनी पण आम्ही प्रयत्न केले. परंतु आजकाल सगळीकडे नोकरी लागण्यासाठी पहिलं विचारलं जातं तुम्ही किती पैसे भरणार. हो. म्हणजे गुणवत्ता असून देखील शेवटी पैशावरती कुठेतरी ते ठरवलं जातं. पैसे दिले तर तुम्हाला नोकरी लागणार. मग मी त्यावेळेला छोटे मोठे आम्ही कामं केले कॉलेजमध्ये वगैरे, पण म्हणावं असं पगार मिळत नव्हता.
आणि ज्यावेळेस ऑर्डर निघायच्या त्यावेळेस आपल्याला सांगितलं जायचं की आता तुम्ही इथं बेसिक पायापासून काम केलेलं आहे, तुमची ऑर्डर नक्की निघणार. पण ऐन वेळेला मग परत तिथं आला तो व्यवहार, किती पैसे देणार. बरं ते पैसे काही हजारांमध्ये नसतात, लाखोंमध्येच ते म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा लिलावच म्हणेल मी या गोष्टीला. बोली बोलली जाते, हा. कोण जास्त देणार, कोण कमी देणार, जो जास्त देणार त्याची ऑर्डर निघणार. मग हे असं करत असताना कुठेतरी नोकरीच्या मागे न लागता मी LIC ची इन्शुरन्स एजंटची जी IRDA ची पेपर आहे ते मी पेपर दिले. त्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये पास झाले आणि तिथून पुढे मग माझं म्हणजे तुम्ही चौकटीतली नोकरी हा मिळवण्याला तुम्ही पात्र होता, तुम्ही काही काळ ती नोकरी केली सुद्धा, हा पण तिथं असलेल्या अव्यवस्थेमुळे तुम्ही असं अव्यवस्था. ठरवलं की या चौकटीतून बाहेर पडूया आणि स्वतः काहीतरी काम करूया, हा आणि बरोबर. म्हणून तुम्ही इन्शुरन्स एजंट म्हणून काम सुरू काम केलं. सुरू केलं. ठीक आहे, मग याच्यामध्ये कसं काम करत होता तुम्ही, कोणासोबत काम करत होता? आमचं श्रीरामपूर मधलं युनिट आहे. हम्म. तर श्रीरामपूर मध्ये आता LICचं काम करत असताना काही ठराविक गावापुरतं किंवा तालुक्यापुरतं काम नाहीये. आपण ते NRI नॉट रेसिडेंट इन इंडिया अशा ठिकाणी पण आपण काम करू शकतो. म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी अमर्याद संधी आहे. त्यामुळे आम्ही ते काम पण खूप छान प्रकारे केलं. हो, आणि त्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये मिसळता आलं, संवाद साधता आला. संवाद साधता आला. आणि एमलिप सारखं शिक्षण, उच्च शिक्षण घेऊन देखील तुम्हाला असं वाटलं की या व्यवस्था नसलेल्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये थांबण्यापेक्षा स्वतःची व्यवस्था निर्माण करू. येस, बरोबर सर. छान, व्हेरी गुड. त्यानंतर मग हे इन्शुरन्स एजंट म्हणून काम सुरू असताना परत असा काय प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुम्हाला ही टोपी डोक्यावर चढवावी लागली? तर आता तो इन्शुरन्सचं काम करत असताना त्याच वेळेला 2005 मध्ये अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे श्रीरामपूरमध्ये, त्याची पण आम्ही एजन्सी घेतली होती, दैनिक ठेव प्रतिनिधी. म्हणजे अंबिका नागरी पतसंस्थेमध्ये तुम्ही RD एजंट म्हणून काम करत होता? हा, दैनिक पिग्मी एजंट असं म्हणतो. हो, बरोबर. हे दोन्ही पण काम करायचो आम्ही. आणि 2005 ते 2023 पर्यंत म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्ष तिथे आम्ही काम केलं. पतसंस्थेसाठी तुम्ही 17 ते 18 वर्ष काम केलं? हो, काम केलं तिथं. तिथेही आमचं काम चांगलं होतं. परंतु नंतर त्यांचे काही भ्रष्टाचार त्या पतसंस्थेचे आमच्या दोघांच्याही लक्षात आले. कशा प्रकारे माझे मिस्टर आणि मी, एजन्सी माझ्या नावावर होती पण काम आम्ही दोघं पण करायचं. आणि जवळजवळ 18 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. परंतु तेथील काही कर्मचारी, चेअरमन, संचालक मंडळ यांचे भ्रष्टाचार आमच्या लक्षात यायला लागले. काही काम ते चुकीचे करायला लावायचे मिस्टरांना. नेमकं काय चुकीचं काम? चुकीचं म्हणजे लोकांचे खोट्या कागदपत्रावर सह्या आणायच्या, त्यांच्या लोकांना हवं असणारं कर्ज ते आपल्या नावावर म्हणजे कागदपत्र गोळा करून कर्ज काढून त्यांना द्यायचं सांगायचे. परंतु कुठेतरी हे आम्हाला म्हणजे सत्य, कर्जाचा लाभ घेणारा माणूस वेगळा आणि कागद देणारा माणूस वेगळा, लाभार्थी वेगळा आणि कागदावरचा कर्जदार वेगळा, असं तिथले लोक माझ्या मिस्टरांना करायला लावायचे. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं आम्ही आमचं सत्य आणि प्रामाणिकपणामुळे आम्ही त्यांना विरोध केला. मग त्यांनी आम्हाला कळू दिलं नाही, पण त्यांचं जवळजवळ 5-6 महिने आधीपासून त्यांचं जे षडयंत्र चालू होतं, यांना कुठंतरी म्हणजे यांच्यावरती गुंतवायचं, यांच्यावर खोटे आरोप करायचे. तसं त्यांनी मग आमच्या पुस्तकांमध्ये जाणून बुजून, दैनिक ठेव प्रतिनिधीच्या पुस्तकांमध्ये जाणून बुजून फरक ठेवला. टार्गेट केलं त्यांनी. जे आपलं जे कॉम्प्युटरला असतं ना सॉफ्टवेअर वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी बदल केले तिथल्या काही क्लार्क लोकांनी. आणि मग ते सांगितल्यानंतर आम्हाला अचानक एक दिवशी सांगितलं की सर्वांचे पुस्तकं जमा करायचे आहे तपासण्यासाठी, तुम्ही तुमचं पण पुस्तक घेऊन या म्हणून. आम्हाला कधी असं माहितीच नव्हतं ना, कारण 18 वर्ष आम्ही काम करायचो. कधी असं वाटलंच नाही का त्यामागे पतसंस्थेचं काही षडयंत्र असेल. आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जसे पुस्तकं येतील तसे त्यांना आमचे सगळे गोळा करून देऊन टाकले. आणि आमच्या त्या ठिकाणी चेकबुक पण होते ड्रॉवर. आता 18 वर्ष तिथं काम करत होतो ना, अनेक वेळा आम्ही कर्ज घेतलं, ते प्रामाणिकपणे फेडलं. पण शेवटी आम्ही शेती विकून सगळं कर्ज त्यांचं भरलेलं आहे. दुकान होतं आमचं कपड्याचं, तेही विकलं. प्रामाणिकपणे आम्ही त्यांचे सगळे कर्ज भरले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का आता पुस्तक तर सगळ्यांचे गोळा करायचे, तुम्ही घेऊन या. मग आमच्याकडे काही लिखापडी ठेवायला पाहिजे होती ना, पण विश्वास म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळे पुस्तकं देऊन टाकले. आणि त्यानंतर साधारण 23 जूनची गोष्ट आहे, पुस्तकं जमा करून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की 23 जून आणि काहीतरी 8-10 दिवस गेल्यानंतर
1 जुलैला तुम्हाला परत देऊन टाकू. हं, पण आता 8 दिवस झाले तरी पण ते आम्हाला आमची हं, पुस्तकं देत नव्हते. मग त्यांनी लोकं तर पुस्तकं मागायला लागले हं, आणि पतसंस्थेने पुस्तकं दिले नाही आम्हाला. हं, आणि नंतर जेव्हा मागायला गेलो त्यावेळेस ते म्हटले, "तुमची पुस्तकं जाळून टाकलीत." मॅनेजर स्वतः म्हणाले, हं, "तुमची पुस्तकं जाळून टाकली." मग नंतर आम्हाला काय म्हटले, "कर्ज वगैरे लागत हं, असेल तर तुम्ही सांगा." आणि त्याच वेळेला आमची आई म्हणजे त्या दरम्यान कॅन्सरनी पीडित होती. हॉस्पिटलमध्ये होती आणि त्यांनी जे पुस्तकं जमा केले, ते तर आम्हाला परत दिले नाही. पण तुम्हाला कर्ज हं, देऊ म्हणाले ते. रिक्वायरमेंट हं. कितीची आहे, काय? आम्हाला वाटलं देतील ते ठीक आहे, म्हणून आकडा सहकार्य. हां. त्यांनी सहकार्य. मग त्यांनी लीगली सगळं कायदेशीर डॉक्युमेंट कंप्लीट करून घेतले. चेक हं, असेल किंवा जामीनदार असतील, सह्या, फोटो वगैरे हं, सगळं त्यांनी घेऊन टाकलं. आणि 1 तारखेला म्हणाले, की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका. हं. म्हणजे कुठल्याही प्रकारची लेखी आम्हाला नोटीस नाही किंवा नोटीस काही दिली नाही. हां. नाही किंवा सांगितलं नाही. एकदम सांगितलं, की तुम्ही कामावर 1 हं, तारखेनंतर येऊ नका. मग मी, माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आम्ही जाऊन भेटलो. हं, म्हणजे आमची चूक हं. सांगा किंवा काय त्यांनी काहीही सांगितलं नाही. का तर आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराला म्हणजे आम्ही विरोध केला. विरोध केला हं, म्हणून. आणि तिथेच काही त्या पतसंस्थेमध्ये काही खाजगी सावकार पण हं, आहेत. हं, तर त्यांनी दिलं तर नाही. मग त्यानंतर मिस्टर माझे बाहेर कामासाठी गेले, काम हं, शोधण्यासाठी. तर न घेतलेल्या हं, कर्जाचा त्यांचा तगादा सुरू झाला. हं, अजूनही मी त्यांना म्हणजे आता हा कोर्टामध्ये चालू हं, आहे. त्यांना मी म्हणते, "मला दाखवा. कर्ज मला 4,00,000 दिलं ना, मग मला कसं दिलं ते दाखवा." हं, कुठल्या 20,000च्या पुढं तर चेकच देतात, हं, कॅश हं, देत नाही एवढं तर आपल्याला हं, कळतं. परंतु त्यांना काहीच दाखवता येणार नाही. तुमचे पुस्तकं वगैरे जाळून टाकलेले आहे, सॉफ्टवेअर हं, आमचं जरा खराब हं. झालेलं आहे. म्हणजे त्यातून त्यांनी डिलीट केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला सर. आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांचं 2 जानेवारी 2023 साली ह्या पतसंस्थेच्या त्रासामुळे हार्ट अटॅकने निधन झालं सर. म्हणजे त्यांच्यावर एवढं प्रेशर आलं. एवढं प्रेशर, म्हणजे खोटे-नाटे तुम्हा आरोप लावले दोघांना त्यांनी. त्यांच्यातला भ्रष्टाचार लक्षात आला, हो, हो. कारभारातली अनागोंदी लक्षात हो. आली. सरकारच्या आणि आर-बी-आयच्या नियमांच्या विरोधात ही माणसं काम करतायत. या गोष्टींवर तुम्ही बोट ठेवलं हो, हो. आणि म्हणून तुम्हा दोघांना टार्गेट केलं गेलं. टार्गेट केलं त्यांनी. नोकरीतून बाहेर काढलं हो, गेलं. तुमची अचानक. पुस्तकंही जाळली गेली हो. आणि एक दिवस त्या प्रेशरमुळे तुमच्या मिस्टरांचं निधन झालं आणि हार्ट अटॅकने. तुमच्या कुटुंबावर सगळ्यात मोठा आघात होतो. हो. लोकं कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी किंवा कुठल्याही गृहिणीसाठी, कुठल्याही कुटुंबासाठी ही अतिशय मोठी आणि अतिशय हादरवून टाकणारी गोष्ट आहे. एक सर्वसामान्य चौकटीत जगणारं कुटुंब जे उच्च शिक्षित आहे, जे कष्टानं आपलं करिअर आणि कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतं, अशा कुटुंबावर समाजातले काही धनदांडगे किंवा भ्रष्टाचारी लोक आघात करतात आणि मग कुटुंबाच्या कुटुंब कोलमडून जातात. पण असं असलं तरी शीतलताई मात्र कोलमडलेल्या नाहीयेत. त्यांनी त्याच्यातून धडा घेतला आणि आपली लढाईची खरी सुरुवात केली. हा देखील प्रसंग आपण जाणून घेऊया. मिस्टरांचे निधन झाल्यानंतर पुढचा हा जो खडतर काळ आहे, कुटुंब सावरण्याचा असेल किंवा स्वतःला सावरण्याचा असेल किंवा घर चालवण्याचा असेल, हा काळ कशाप्रकारे तुम्ही पुढे व्यतीत केला? अ, माझे मिस्टर वारल्यानंतर म्हणजे आमची आई त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होती. म्हणजे जावई गेलेलं आईला जवळ-जवळ 4 महिन्यानंतर कळवलं. हं, तिला माहीत नव्हतं. मग हे ज्या प्रकारे म्हणजे अचानक दुःखद प्रसंग ओढवल्यानंतर सुरुवातीचे जवळ-जवळ 6 ते 7 महिने पूर्णपणे हं, डिप्रेशनमध्ये होते मी. म्हणजे कुणाशी बोलत हं. नव्हते. म्हणजे थोडंसं मानसिक मला हे झालेलं आघात होतं, झाला. आघात झालेला होता. आणि त्यानंतर म्हणजे काही लोकं म्हणायचे, की हिला वेड लागलं. हं. वेड्यांच्या इस्पितळामध्ये टाका म्हणून. परंतु मला इतका अभिमान वाटतो, की माझी दोन्ही मुलांनी मला त्या काळामध्ये सांभाळलं. सावरलं. आणि मग हळू सावरत असताना मी अ, जितेंद्र भावे, आदरणीय जितेंद्र भावे सरांचे काही व्हिडिओ आम्ही बघितले नंतरच्या काळामध्ये. मोबाईलमध्ये. हं, साधारण 8-9 महिन्यानंतर. हं, परंतु त्याआधी देखील मी त्या पतसंस्थेचे जे काही आमच्याकडे कागदपत्र होते, पुरावे होते हं, भ्रष्टाचाराचे, हे घेऊन मी सगळ्या ठिकाणी जात होते. हं, कोणी म्हटलं ना, चाकोरीबद्ध घरातलंच हं, आयुष्य, बाहेरचं काही जास्त एवढं माहीत नव्हतं. परंतु आम्ही ज्यावेळेस ते पुस्तकं आणि पुरावे घेऊन हं. लोकांना दाखवत होतो, की कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. गाराणं घालत होता तुम्ही. गाऱ्हाणं प्रत्येक हं, ठिकाणी म्हणजे ते घेऊन हं, जात होतो. कोणी म्हटलं, "हे आमदार, खासदार न्याय मिळवून देतील, हं, हे समाजसेवक न्याय देतील, हे नगरसेवक न्याय हं, मिळवून" प्रत्येक ठिकाणी गेलो.
परंतु कुठेही मला न्याय मिळाला नाही सर. कुठंच नाही. सगळेजण, काही लोकं कामासाठी पैसे मागायचे. हं, पैसे दिले तर तुमचं काम करू. पण द्यायलाच पैसे नाही हं, तर हं, कुठून देणार? परंतु हे करत असताना मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भावे सरांचे व्हिडिओ पाहिले, सरांना कॉल केला. नेहमीप्रमाणे सर कामात असल्यामुळे सर फोन उचलत नव्हते. हं, सरांपर्यंत पोहोचता परत 5-6 महिने निघून गेले. हं, मग कुठेतरी परत नाराज व्हायचे. नाही कोणी असं म्हणजे फोन पण उचलत नाही, आपल्याला हं. कुठेच न्याय मिळणार नाही. परंतु मी हार मानली नाही. कंटिन्यू भावे सरांना फोन करत होते आणि एक दिवस तशातच फोन लागला. सरांनी सगळं ऐकून घेतलं. त्यानंतरही महिना गेला. मग परत फोन केला. महिन्यानंतर सर म्हटले, "ताई आम्ही आता संभाजीनगरला येणार आहे. तुम्हाला येता येईल का?" मी म्हटलं, "हो, येता येईल." आणि आता तुम्ही ज्या सरांबद्दल हे सांगताय, हां. कोणी भावे सर म्हणताय. कोण आहेत ते भावे सर? भावे सर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आता आहेत. तुम्ही जी टोपी ही आता टोपी जी अभिमानानं घातली हो, मिरवताय हो, हो. किंवा तीच टोपीवर टोपी. काय लिहिलंय ते दोन्ही बाजूला सांगाल का हां, जरा? आपल्या प्रेक्षकांना सांगा. टोपीवरती एक मिनिट मी सांगते. हं, टोपीवरती हे बघा इकडं निर्भय महाराष्ट्र पार्टी लिहिलेलं आहे हं. आणि एकीकडून जनताच मालक लिहिलेलं आहे. क्या बात तर हे टोपीचं म्हणजे इतकं विशेष आहे ना, की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली संविधानामध्ये जनता मालक हे सांगितलं हं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 400 वर्षापूर्वी हे राज्य रयतेचं सांगितलंय आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी देखील जनताच मालक आहे सांगितलंय. हं. म्हणजे आपण या ठिकाणी मालक आहोत, हे मला ह्या पार्टीमुळे आदरणीय जितेंद्र भावे सरांमुळे कळालं. लोकं हो, एका सर्वसामान्य घरातल्या अन्यायानं पिचून गेलेल्या गृहिणीला जो माणूस मनाची उभारी देतो, जगण्याचा अर्थ सांगतो आणि तिला सांगतो, की या अन्याय करणाऱ्या धनदांडग्यांना घाबरू नकोस. निर्भयपणे तुझं जीवन जग. कारण तू या देशाची मालक आहेस. जगभरात या संविधानाचा डंका वाजवणारा आणि संविधानाच्या पद्धतीनं देश चालला पाहिजे म्हणून जगण्याचं अग्निहोत्र मांडलेला पुढारी म्हणजे आदरणीय जितेंद्र भावे सर आणि त्यांच्याच पुढारपणात, त्यांच्याच नेतृत्वात ही निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्रभरात जोरात काम करते. ताई काय सांगाल पार्टीबद्दल किंवा सरांची पहिली भेट जेव्हा तुमची झाली, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मला भावे सरांनी बोलवलं, त्यावेळेला पण दिवसभर त्यांच्याकडं सारखं कोणी ना कोणी त्या ठिकाणी चालू होतं. लोकांच्या समस्या घेऊन, लोकं गाऱ्हाणे घेऊन येतात आणि ही व्यक्ती फक्त माणूस वाचला पाहिजे, त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसले पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र झगडत आहे सर. मग सर्वांना भेटून झाल्यानंतर सरांनी माझे सगळे कागदपत्र पाहिले. त्यामुळे त्यांना कुठेतरी म्हणजे सत्यता पटली. हं, कारण सर सत्याच्या पाठीमागे आहे, असत्याच्या हं. नाही. सरांनी ते पाहिल्यानंतर त्यांना जाणीव झाली, की खरोखर अन्याय झालेला आहे. त्यानंतर मग तिथून माझी वाटचाल सुरू झाली. आता जसं तुम्ही आता म्हणालात, की बाकीच्या कोणी पुढाऱ्यांनी, समाजसेवकांनी तुम्हाला काही पैशांची मागणी केली. हां. अशी काही मागणी झाली का? किंवा अशी काही अपेक्षा व्यक्त झाली का सरांकडून किंवा सरांच्या कुठल्या माणसांकडून? नाही, नाही, नाही. सरांनी सरांनी पण नाही आणि सरांच्या म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या त्यावेळेला मी हं, पार्टीमध्ये हं, हं. पक्षात नव्हते. कुणीही माझ्याकडे ₹1 देखील मागणी केली नाही सर. तर आमचा सर्वसामान्य माणूस म्हणून हाच अनुभव आहे, हो. की कुठं जर आम्ही आमच्या घराने घालायला गेलो कुठल्या हां, पुढाऱ्याकडं, हां. कुठल्या सेटलमेंट करणाऱ्या हो, कुठल्या हो. मोठ्या दादाकडं, हो. तर त्यांची अपेक्षा असतेच. मग असते, असा असते. कुठला हा जगावेगळा माणूस तुम्हाला सापडला? अ, आ आदरणीय जितेंद्र भावे सर हे जगावेगळेच एक अवलिया आहेत, की त्यांना फक्त म्हणजे समस्येचा कुणाचा फोन जरी आला ना, सर रात्र अपरात्र पाहणार नाही तर लगेच जाणार आणि सर काम करत असताना सर कुठलं जाती, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा, ऊच-नीच, गरीब, श्रीमंत, काळा-गोरा, बुटका-उंच असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर लगेच पळत जातात त्या व्यक्तीच्या मदतीला. अशी त्यांच्या मग कुठली ताकद आहे का? किंवा काय कुठलं कुठल्या कशाच्या बळावर हे सगळं करतात? सत्य म्हणजे खरेपणा हां. आणि सर एक म्हणजे मला नाही वाटत ती व्यक्ती आहे, सर एक शक्ती आहे. क्या बात! क्या सर बात! सर क्या बात! व्यक्ती नाहीये, सर एक शक्ती आहे. कारण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हं. सरांना फक्त एखादा माणूस वाचला पाहिजे आणि त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले पाहिजे, एवढा एकच सरांचा ते वागण्यामागचं ध्येय आहे. सरांना भेटल्यानंतर तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह झाला? किंवा त्यातून सरां कशा तुम्ही सावरल्या? सरांना भेटल्यानंतर मग आपलं ए-आर ऑफिस श्रीरामपूरचं तिथेही आता हे सगळे मॅनेज हं, झालेले लोक असतात. पतसंस्था, हं, ए-आर, हं, डी-डी-आर. मग सरांना मी सांगितलं, "मला इथं जी माहिती माझी हं. दिलेली आहे,
मला काही न्याय मिळत नाहीये. सरांनी सांगितलं तिथे जाऊन तुम्ही शूटिंग करा. हं. ज्यावेळेस मी त्यांची शूटिंग करायला हं. गेले ARची, त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणजे महाराष्ट्रात आता जे सगळीकडे सर्वसामान्य माणसं कुठल्याही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या दडपशाहीला भीक न घालता जे लाईव्ह करतायत, लाईव्ह करतात. तर त्याची सुरुवात करणारा पुढारी म्हणजे जितेंद्र भावे सर. जितेंद्र भावे सर आणि त्याची दीक्षा त्यांनी तुम्हाला दिली मला दिली. हो. आणि आणि मग तुमचं पहिलं लाईव्ह सुरू झालं. पहिलं लाईव्ह माझं तिथून सुरू झालं आणि मग सरांना लगेच फोन करून सांगितलं माझा मोबाईल हिसकावून घेण्यात आला, मला पुढे शूटिंग काढू दिली नाही. सरांनी डायरेक्ट त्यांना फोन केला. साधारण 30 डिसेंबर होता, फोन केला होता आम्ही. एक दिवस मध्ये जाऊ दिला आणि सर 2 जानेवारीला लगेच श्रीरामपूरमध्ये आले. त्यावेळेला त्यांनी सर्व डॉक्युमेंट पण त्यांना दाखवले, सगळे का अन्याय करता वगैरे. तिथून मग खरी संघर्षाची सुरुवात झाली. मग मी म्हटलं सर मला पण हे काम करायचंय. सरांनी मला त्यावेळेस श्रीरामपूर तालुक्याची जबाबदारी दिली. मग मला ज्यावेळेस कळालं की जनताच मालक आहे आणि निर्भयपणे, नामाप्रमाणेच निर्भयपणे लढायचं, मग मी लाईव्ह सुरू केले तहसीलदार साहेबांपासून. श्रीरामपूरचे तहसीलदार यांचं लाईव्ह घेतलं. त्यानंतर हळूहळू नगरमधल्या पतसंस्था असतील, कुठलेही शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक सरकारी ऑफिसेस असतील. ऑफिसेस असतील, मी तिथे जाऊन बिनधास्तपणे लाईव्ह करायला लागले. लाईव्ह करायला लागल्यामुळे सगळ्या भ्रष्टाचारांचे लोकांचे चित्र समोर यायला लागले. लोक जी महिला स्वतःवर अन्याय झाला म्हणून विमनस्क अवस्थेमध्ये प्रत्येकाकडे न्याय मागत होती, त्या महिलेला जितेंद्र भावेंसारखा एक पुढारी भेटतो की जो निर्भयपणे जनता मालक आहे हे जनतेलाच ठणकावून सांगत राहतो, जनतेसाठी काम करण्याची जनतेलाच प्रेरणा देत राहतो. आणि त्यांनी जी निर्भयपणे काम करत असताना लाईव्ह करा आणि या सरकारी किंवा अन्याय करणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करा आणि त्यांना जाब विचारा, ही दीक्षा त्यांना दिली. आणि म्हणून स्वतःचं पहिलं लाईव्ह केलं आणि आज ही महिला दररोज दिवसभरात किमान 10 ते 12 लाईव्ह करत असते. आणि ही कुणासाठी करत असते? सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे एखाद्या चांगल्या इच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यानं, राजकीय पक्षानं एक साधी गोष्ट जरी मनावर घेतली तर किती आमूलाग्र बदल घडू शकतो. एक साध्या घरातली महिला शेकडो लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शीतलताई आहे. आणि म्हणून तुम्हाला कळालं असेल की आजच्या महिला दिनाच्या या सेलिब्रेशनसाठी आम्ही त्यांना का बोलवलं. खऱ्या अर्थानं सामान्य महिलेची असामान्य महिला कशी होते, निर्भय रणरागिणी कशी होते, हे आपल्याला आणखी पुढच्या गप्पातून कळत जाईल. ताई, तालुक्याची जबाबदारी दिल्यानंतर तुमच्यावर लोक समस्या घेऊन यायला लागले असतील. हो. कशा प्रकारचा अनुभव होता? तालुक्याची जबाबदारी दिल्यानंतर लोक समस्या माझ्याकडे घेऊन आले. त्यानंतर पण ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन मी तिथं सुद्धा त्या अधिकाऱ्याला, म्हणजे आपला सेवक असतो त्याला, आम्ही जाब विचारून त्यांचं देखील लाईव्ह केलं. आणि लाईव्ह करत असताना बऱ्याचशा जनतेला त्यांना न्याय पण मिळालेला आहे. म्हणजे घाबरतात मग ते तर अधिकारी. ही गोष्ट कॅमेरासमोर बोलताना फार छान वाटते की आम्हालाही फार भारी वाटतं की ताई एवढ्या निर्भयपणे हे सगळं करतायत किंवा लाईव्ह करतायत आणि न्याय मिळतो. एवढं जरी हे सांगणं सोपं असलं ते करणं फार अवघड आहे, आम्हाला माहिती आहे. आणि मग हे सगळं करत असताना, सर्वसामान्य माणसांना न्याय देत असताना किंवा त्यांना तुम्ही मालक आहात हे सांगताना सुद्धा त्यांचा जो काही गाफीलपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारी जी काही शिथिलता आहे ती त्यांच्याच चगण्याला मार्ग असते. आणि असं असताना ह्या माणसांना न्याय मिळवून सुद्धा ती माणसं तुमच्या पाठीशी कितपत उभी राहतात किंवा तुम्हाला कितपत प्रकारे त्रास, ही जी यंत्रणा आहे ती कशा प्रकारे त्रास देते, आज काही अनुभव आलाय? हो, खूप. मला हे काम करत असताना बऱ्याच वेळेस असा अनुभव आला की लोकांचं एकदा काम झालं ना, लोक विसरून जातात. म्हणजे बऱ्याच वेळेस तरी तुम्ही हे काम करायला तरी सोडलं मी नाही? काम सोडलं नाही आणि सोडणार पण नाही. काय प्रेरणा आहे नेमकी? आदरणीय जितेंद्र भावे सरांचीच प्रेरणा आहे या पाठीमागे. कारण हे काम करत असताना अनेक आत्महत्या वाचवल्या, त्याचं मला समाधान वाटतं. आणि किती त्रास झाला तरी पण निर्भयपणे मी हे कार्य करतच त्यातून राहणार. काही पैसे मिळतात का किंवा नाही, असं नाही, काही बाबा पैसे काही पुढे पैसे मान सर पान पैसे काय असं काही? मानपान पण नाही आणि लोक देतात, पण आदरणीय जितेंद्र भावे सरांनी सांगितलं, माणसाला मध्ये मानपान केला, कुठं त्याला जर खुर्ची मिळाली तर माणूस आहे ना वाहवत जातो, त्यात अडकून राहतो. त्यात अडकून राहतो. परंतु ते नकोच आहे. त्याच्यामुळे आम्ही कधी कुणाचे काम केल्याचे पैसेही घेत नाहीये. पण त्या पैशापेक्षाही सर समाधान खूप मोठं मिळतं, जे कुठल्या रकमेने विकत घेता येणार नाही. समाधानाची गोष्ट सांगता ही आनंद आहे, पण याच्या मागे जो काही खडतर प्रवास आहे, जी काही चॅलेंजेस आहेत त्याबद्दल काय सांगाल? किंवा तसे काही एखादा काही अनुभव आलाय का? किंवा दररोज तुम्हाला डेली रुटीन मध्ये काय
सर्वसामान्य जीवन जगत असताना काय अनुभव येतो? आता सर्वसामान्य जीवन जगत असताना आणि हे जे मी कार्य करत असताना अनेक वेळेस माझ्यावरती हल्ले पण झालेले आहे. म्हणजे काही कोण करतात ठिकाणी असे हल्ले म्हणजे? आता एक केक शॉपवाला होता कोलारमधला. हं. त्याला एका पोलिसांनी नाव घेतलं तर चालेल का? कारण चालेल, हे घेऊ सगळं शकता. सत्य आहे. हं, हं. कोलारमधील एक कैलास पिलगर म्हणून केक शॉपवाला होता. त्याला दिनकर चव्हाण नावाच्या व्यक्तीने 9:45 वाजता तू दुकान बंद कर हं. आणि वेळ तर तसा झालेला नव्हता. असं म्हणून मारहाण केली. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याची काय रक्कम होती ती पण हिसकावून घेतली आणि ते संपूर्ण त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं. कैद झालं. त्यानंतर ही घटना आहे सर 9 सप्टेंबरची. त्यानंतर ती व्यक्ती पोलीस स्टेशनला गेली. एपीआय कैलास वाघ, लोणी पोलीस स्टेशन, तालुका राहाता. त्या ठिकाणी गेली, पण तिथं पण त्याची काही तक्रार घेतलेली नाही, एवढं मारहाण करून पण. मग कैलास पिलगर यांना कोणीतरी माझा नंबर दिला. त्यांनी मला फोन केला. म्हणून मग मी 10 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. हे विचारण्यासाठी, की का तुम्ही त्यांची तक्रार घेतली नाही? बरं, आम्हाला अगोदरचे अनुभव होते. आपण लाईव्हमध्ये गेलं ना, तर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करता येतं खोट्या हं, गुन्ह्यामध्ये. हं. तिथं गेल्यानंतर तिथं योगायोगाने शिर्डीचे डी-वाय-एस-पी अमोल भारती हं. आलेले होते. आम्ही ज्यावेळेस लाईव्ह सुरू केलं, त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा किंवा काही व्यवस्थित न बोलता त्या केबिनमधून लाईव्ह करत होतो, त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला. आणि 2 तास ज्या ठिकाणी रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही, तिथं 2 तास 15 मिनिटं ते मारहाण करत होते सर. अमोल तुम्हाला? भारती शिर्डीचे. हां. हं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. आणि मग त्यांनी माझा जोपर्यंत मी त्यांना पासवर्ड देत नाही, मेल आयडी पासवर्ड देत नाही, तोपर्यंत अमोल भारतीने शिवीगाळ आणि मारहाण चालूच ठेवली होती. हं. त्यानंतर मग मी त्यांना ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेला रात्री त्यांनी मला साधारण 9:15 वाजता सोडलं. परंतु ते सुद्धा त्यांच्या लोणी पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं आहे. हं. आणि मग हे असं करत असताना लोकांच्या समस्या घेऊन आपण जातोय, त्यांना न्याय मिळवून द्यावं म्हणून आपण लाईव्ह करतो. तर अशा प्रकारचे पोलिसांनी त्यांचे भ्रष्टाचार उघड होतात ते. त्यांचे हे चेहरे जनतेसमोर जातात म्हणून त्यांनी ते मोबाईल हिसकून घेणं किंवा Facebook लाईव्ह डिलीट पण केलं त्यांनी. परंतु त्यात ते यशस्वी झाले नाही सर. लोक हो, आपण बघतो आहोत आपल्या अवतीभोवती देखील असे प्रसंगाने घडत असतात. पण आपण म्हणतो मला काय त्याचं? मला काय त्याचं म्हणण्याच्या वृत्तीमुळं अशा या दुष्प्रवृत्त लोकांनी तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलं. पण अशा दुष्प्रवृत्त शक्तींना देखील धडा शिकवण्याचं काम एक सामान्य घरातली असामान्य धैर्याची महिला जेव्हा करते, तेव्हा तुमच्या आणि माझ्या जगण्याला एक नवा आधार मिळतो. शीतलताई, या प्रसंगानंतर तरी देखील तुम्ही थांबला नाही. थांबलं नाही. त्यानंतरही तुम्ही तुमचं काम चालू ठेवलं किंवा तुमची ही लढाई चालूच राहिली. सर्वसामान्य माणसांसाठी काम करत असताना की असं काही मनाला भावणारा किंवा आयुष्यभर तुम्हाला बाबा काळजाशी जपावा असा वाटणारा असे काही अनुभव आले का? मला हे काम करत असताना आदरणीय जितेंद्र भावे सरांची प्रेरणा घेऊन मी हे काम तर करते आणि शेवटपर्यंत मी करणार आहे. हं. परंतु यामध्ये ना खूप चांगले लोक जोडले गेले सर. खूप चांगले लोक की ज्यांना न्याय मिळाला, ज्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आत्महत्या करण्याचे देखील विचार लोकांच्या डोक्यात आलेले होते. हं. परंतु त्यांना मी परावृत्त करू शकले. हे माझ्यासाठी खूप मला नाही, आता टिपिकली आम्ही जेव्हा इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बघतो, तिथले पुढारी बघतो, तेव्हा एक प्रकारची भीती वाटायसारखंच वातावरण असतं. पण तुम्ही आता उलट सांगता की चांगली लोकं भेटले. म्हणजे कशा हो. प्रकारची लोकं नेमकी या पार्टीमध्ये जोडली गेली? आता कसं आहे आपल्या पक्षामध्ये गर्दी नाहीये, पण दर्दी आहे. क्या बात! क्या बात! कारण म्हणजे निर्भयपणे काम करणं, निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येणं म्हणजे पुढे काटे आहेत. हां, काट्यावर पाऊल ठेवण्यासारखं आहे. हां. परंतु आपल्याला ते सगळे काटे म्हणजे कोणते? हे भ्रष्टाचारी, गैरव्यवहार, अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत. यांचा आपल्याला त्रास होणार आहे. हं. आपण हे अलगद बाजूला सारून आपल्याला परत त्यातून पुढे वाटचाल पुढे करायची आहे. येस, येस. आणि खूप चांगले लोक पण जोडले गेलेत. सर्वसामान्य माणसांना ज्यांना कुणाला असं वाटतंय की बाबा मला कुणीच वाली नाहीये, मला कुणीच प्रॉब्लेम सोडत नाहीये. हं. मग जसा तुमचा प्रश्न सोडला किंवा तुम्ही हं. इतरांचे सोडवताय, तसं तुम्ही लोकांना काय दिलासा द्याल?
की त्यांचे प्रश्न सुटू शकतील का? नक्कीच सुटू शकतील. जेव्हा कोणीच नसतं, आता मी सगळीकडे गेले, माझे प्रश्न कुठं सॉल्व्ह नाही झाले. ते आदरणीय जितेंद्र भावे सरांकडे माझा प्रश्न सॉल्व्ह झाला. म्हणून मी त्या तिथंच न मग आता थांबता ही पार्टी फक्त तुम्ही दोघं जणच काम करताय का आणखी काही लोक आणखी नाही, कुठल्या नाही. कुठल्या परिसरात ही काम आणि करताय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपले निर्भय वीर आणि वीरांगना कार्य करत आहे. आपल्या आपल्या परीने सगळेजण आपल्या 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 लोकांचे प्रश्न. परीने सगळे प्रश्न सोडवतात आहे सर. प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये. बरं, आता हे तुम्ही समाजकारण ही करताय, राजकारण ही करताय, कुटुंबही चालवायचंय हां. आणि ह्या सगळ्या बाहेरच्या आव्हानांना, जगण्या मरण्याच्या लढाईला देखील तोंड द्यायचंय. या सगळ्यांमध्ये समतोल कसा साधतात? बस काम करत राहायचं सर, प्रामाणिकपणे फक्त सत्य. हं. सत्याच्या जोरावर भावे सरांची एकच शिकवण आहे, खरं बोला, सत्य बोला आणि सत्याच्या जोरावरच ही पार्टी चालू आहे सर. सत्य, सत्य तर आपण नेहमी म्हणत असतो. महात्मा हां. गांधी देखील सत्य सांगत होते. हां. पण आज तुमची पार्टी काल परवा मला वाटतं 2च वर्ष देखील झाली किंवा हां. मागे-पुढे हां, हां. थोडी जास्त झाली. हं. 2.5 वर्ष झाली असतील 31 कदाचित. महिने. 31 महिने 31 झाले. महिने झाले. आणि मग तुमची पार्टी कधी मोठी होणार? तुम्हाला कधी पदं मिळणार? कधी त्या गोष्टींची मलई खाता येणार? आणि आत्तापासून तुम्ही 16 वरची पोळी खायला सुरुवात किंवा भाजायला सुरुवात केली. हां. आम्हाला कुठली मलाई खायची अपेक्षा नाहीये. आम्हाला फक्त एकच आहे, की माणूस जगला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. कारण आहे ना काय आहे, आता सगळीकडे आता बघा संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे, ते जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विखुरलं गेलेलं आहे. प्रत्येक जणाचा वेगळा झेंडा आहे. परंतु ही जी टोपी आहे ना, हं. या टोपीचा जो रंग अजेंडा आहे. जो आहे, तो काळा कलर आहे. काळा कलर भावे सरांनी का निवडला? याच्यामध्ये बघा प्रत्येक याच्यामध्ये आता जाती धर्मावरून भांडणं चालू आहे राजकारणामध्ये. हं. पण हा काळा रंग आहे ना, त्याच्या मागदी पण एक गुपित लपलेलं हं, आहे. हं. तर हिंदूंचा भगवा रंग घेतला, हं. जय भीमचा निळा रंग घेतला, लालबावट्याचा लाल रंग घेतला, मुस्लिमांचा हिरवा रंग घेतला. सगळे कलर सरांनी मिक्स केले हं. आणि त्यातून निर्माण झाला तो हा काळा रंग. काळा रंग. आणि काळ्या रंगावरती पांढऱ्या शुभ्र अक्षरामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी लिहिलंय आणि जनताच मालक लिहिलेलं आहे. हा मेसेज दिला. हा मेसेज दिलेला आहे. म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारची जात, धर्म, पंथ, लिंग, भेदभाव असा कुठलाच नाहीये. फक्त माणुसकी आणि माणुसकीच आहे. क्या बात. आता जनरली जेव्हा आपण इतर राजकीय पक्ष बघतो, त्यांचा काहीतरी एक अजेंडा असतो. कोणी पक्षवादावर काम करतं, कोणी प्रांतवादावर काम करतं, कोणी भाषेवर काम करतं, कोणी धर्म वर काम करतंय किंवा आणखी प्रत्येकाचे अजेंडे वेगळे आहेत. हां. तसं निर्भय महाराष्ट्र पार्टीचा नेमका अजेंडा काय? निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अजेंडा एवढाच आहे, जिथं-जिथं भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अन्याय होतो ना, त्या ठिकाणी जाऊन मग शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल, जनताच मालक आहे. हां. आणि मग मालक असल्यामुळे हे सगळे आपले नौकर आहेत. तिथे जाऊन Facebook लाईव्ह करणं आणि निर्भयपणे त्यांना प्रश्न विचारणं आणि काही ज्या व्यक्तींवर अन्याय होतो ना, त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणं, जे भावे सरांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि अश्रू पुसणं आणि माणूस वाचवणं. एवढं सगळं तुम्ही काम करताय, तुमची टीम काम करते, भावे सर देखील महाराष्ट्रभरात काम करतायत. पण राजकारणी म्हणून जेव्हा भावे सर काम करतात, राजकारणी म्हणून जेव्हा इलेक्शनला उभे राहतात, हं. तेव्हा मात्र मतं लोकं देत नाहीत. काय कुठल्या चष्म्यातून बघता या गोष्टी? आता मतं मिळत नाही याला एक कारण आहे. आपल्या इकडे आहे ना म्हणजे जनतेला पैसे घेऊन मतदान करण्याची सवय झालेली आहे. बरं. म्हणजे मतदार बिकाऊ झालेला आहे. याच्यातून जे काही प्रामाणिकपणे मतदान करतात, मग ते काही लाखापेक्षा सरांना मतं कमी आहेत असं म्हणता येणार नाही. सर लढतात, परंतु आजच्या ह्या लोकांनी जे भ्रष्टाचारी पारंपरिक पद्धतीचं जे राजकारण आहे ना, त्या लोकांनी पैसे देऊन मतं विकत घेण्याची सवय लावलेली आहे किंवा तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी लावण्याची सवय लावलेली आहे. परंतु आपले जितेंद्र भावे सर झिरो बजेट पॉलिटिक्स, झिरो बजेट इलेक्शन या संकल्पनेवर काम करतात. ते कुणाला पैसे देत नाही. कुठल्या तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी ते जाऊ देत नाहीये. परंतु तरी सुद्धा लोकं काही मतदान घेतलं, जिंकून आले की परत 5 वर्ष, 10 वर्ष फिरूनही तिकडे पाहत बघत नाही नाही. किंवा करत नाही. भावे सरांचं कालही काम चालू होतं. मतदान झाल्यानंतर जरी समजा कमी मतं मिळाले, पण ते प्रामाणिक आणि शुद्ध मतं आहेत.
तिथं सर हारून सुद्धा जिंकल्यासारखे आहेत. क्या बात, आणि क्या लगेच बात. दुसऱ्या दिवशी सर परत ग्राउंड लेवलला काम करायला दुसऱ्याच दिवशी सकाळी 7 वाजता तयार असतात. क्या बात. म्हणजे स्वच्छ राजकारण हेच स्वच्छ तुमचं राजकारण. समाजकारण असं तुम्ही समजता. हो. आणि मतांची गोळाबेरीज असेल किंवा विजयाचा गुलाल लागणं न लागणं हां. या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. महत्वाच्या नाही. काम करत काम राहणं. करत राहणं. असंही सर हं, सत्तेमध्ये हं, नाहीये, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला सरांनी त्या व्यवस्थेला हादरवून सोडलेलं आहे. हं. मग त्याच्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे. पण सत्तेत नसताना देखील व्यवस्थेला हादरवून सोडणारी व्यक्ती म्हणजे जितेंद्र जितेंद्र भावे भावे आणि सर. त्यांच्याच पावलावर आणि तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या प्रेरणेने मी हे कार्य माझा जोपर्यंत श्वास आहे हं. तोपर्यंत मी करत राहणार. तुम्ही आता तुमची तर तुमच्या आयुष्याची वाट तुम्ही ठरवून घेतली, तेव्हा तुम्ही चालायला सुरुवात केली, तुम्ही त्याच्यात स्वतःला तयारीही करताय किंवा झाला हातखंब होणं. सर्वसामान्य घरातल्या महिलेला तिच्या जगण्याची लढाई लढत असताना जे काही चॅलेंजेस येत आहेत किंवा अशा प्रकारचा जो अन्याय होतो, तर त्या अन्यायाला सामोरं जाऊन आनंदानं जगण्यासाठी तिनं काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक महिलेने आता थोडं पुढे यायला पाहिजे. फक्त चूल आणि मूल आता तर नाहीये, बराचसा बदल झालेला आहे. कारण बघा सुधा मूर्ती म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी विशेष गुण आहे. आपल्या अ, इंदिरा गांधी ज्या आहेत, त्यांचं सौंदर्य त्यांच्या प्रखर नेतृत्व क्षमतेमध्ये होतं. हं. एखादी अडाणी स्त्री असेल, ती सकाळी सडा समार्जन करत असेल, तर ती रांगोळी जर काढत असेल ना, तिचं सौंदर्य तिच्या त्या तिच्या बोटांमध्ये ज्या आहे. तल्लीनतेमध्ये ते सौंदर्य आहे. तल्लीनतेमध्ये आहे. तसंच एखादी शिक्षिका जर काळ्या फळ्यावर विद्यार्थ्यांना जर अक्षरांनी जर काही शिकवत असेल, तिचं सौंदर्य तिचं ती अक्षरामध्ये आहे. अक्षरांमध्ये आहे. हां. मग आता कल्पना चावला झाल्या, सुनीता विल्यम्स झाल्या, राष्ट्रपती झाल्या आपल्या, म्हणजे ह्या महिलाच होत्या ना. हं. तर प्रत्येक महिलेने पुढे येऊन बोललं पाहिजे, हिम्मत केली पाहिजे आणि स्वतःला म्हणजे न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे स्वतःमध्ये. बोललं पाहिजे कारण प्रत्येक परमेश्वराने प्रत्येक महिलेला असं वेगळं बनवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने समोर पुढे या, बोला, निर्भयपणे बोला, व्यक्त व्हा, बरं. असं मला आता म्हणायचं. भावे सर देखील नेहमी बऱ्याच वेळा असं सांगत असतात, की समाजामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये एवढे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, जो भ्रष्टाचार आहे, जी अनागोंदी आहे, या सगळ्यांचं कारण राजकारण आहे. हं. आणि या सगळ्यांचं उत्तर सुद्धा राजकारणाचं आहे. राजकारणच आहे. काय अर्थ आहे नेमका याचा? काही जरी आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, राजकीय पुढारी ठरवतात. म्हणजे का ही व्यवस्था बांधून घेतलेली आहे. रा सध्याचे सगळे पोलीस स्टेशन जे आहेत ना हं. सर, ते आमदार खासदारांच्या दावणीला बांधलेले आहेत. बरं. म्हणजे आम्हाला त्यातलं एवढं कळत नव्हतं. पण जेव्हापासून मी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये आले ना, तेव्हापासून मला कळायला लागलं अगदी 1% प्रामाणिक पोलीस प्रशासन आहे. बाकीचे सगळे आमदार खासदारांनी जर सांगितलं तर गुन्हा दाखल होणार. हं. आमदार खासदारांनी किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितलं तर गुन्हा रद्द होणार. म्हणजे हे कुठेतरी आहे म्हणून हे सगळं राजकारणाशीच निगडीत आहे. आर-टी-ओ संदर्भात ही तुमची पार्टी काय काम करते? आर संदर्भात काय करते ना. काम करत आहेत ते? आर-टी-ओमध्ये समजा एजंट खूप पाळलेले आहे तिथं हं, आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी चौकात राहून हप्ते घेतात. हं. तर निर्भय महाराष्ट्र पार्टीने त्या बाबतीत पण बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. आर-टी-ओमध्ये जी लोकांची पिळवणूक होती, बेकायदेशीर दंड टाकला हं. जातो, तर त्यासाठी पार्टीने खूप सुंदर काम केलेलं मग ह्या आहे. सगळ्या समस्यांचं उत्तर राजकारण आहे असं तुमचं मत आहे? म्हणजे प्रश्न राजकारण पण राजकारणाचा प्रश्न आहे राजकारण आणि आहे. उत्तरही राजकारणाचं आहे. उत्तरही राजकारण आहे. मग तुम्ही लोकांना राजकारणात येण्याचं आवाहन कराल? या आपण पारंपरिक भ्रष्ट राजकारणापासून दूर राहा आणि स्वच्छ प्रामाणिक राजकारणामध्ये प्रवेश करा. ते फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीच करते. ते संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि तेच फक्त प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जिथं समस्या आहेत, प्रश्न आहेत, जे कुठंच सुटत नाही ना, ते निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे तो प्रश्न सुटला जातो आणि लोकं खूप आशेने येतात सर. सर हे आता त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाला महागाई एवढी वाढली, नोकरीच्या एवढ्या अस्थिरता आहेत. त्यांनी घर चालवायचं, रोजच्या समस्या सोडवायच्या का राजकारण करायचं? नाही, मग त्याच्यासाठी पण जनताच जबाबदार आहे. हां. जनता का जबाबदार आहे? कारण हे चुकीच्या लोकांना मतदान करतात, पैसे घेतात हं. आणि त्यामुळे ते आपणच हे मग पार्टी लोकप्रतिनिधी याच्यावर काही काम करते का? मत साक्षरतेवर काही काम करते मत का? साक्षरतेवर चालू आहे सर, काय चालू काम आहे. करता नेमकं? म्हणजे आपण दाखवून देतोय की तुम्ही पैसे घेऊ नका. हं. प्रामाणिक व्यक्तीला तुम्ही मतदान करा, ती व्यक्ती तुमच्या मदतीला येईल. परंतु तुम्ही स्वतः पैसे घेता आणि चुकीच्या लोकांना मतदान हं. करता,
मग त्याचं फळ तुम्हालाच भोगावं लागतील हा ना. कर्मभोगच आहे म्हणायचं. कर्मभोग कर्मसिद्धांत. तुम्ही कर्मसिद्धांत. चुकीच्या माणसाला निवडून दिलं, मग तुम्हाला समस्येला सामोरं जावं लागणार. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः निर्भय व्हा, चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, चांगल्या व्यक्तीला राजकारणात आणा, ती व्यक्ती नक्कीच सर्व जनतेच्या पाठीशी उभी राहील. एक आता अखेरच्या प्रश्नाकडे जातोय आपण, की जनरली आपण असं म्हणतो, की राजकारणात जाण्यासाठी फार मोठं बॅकग्राऊंड लागतं, मनी पॉवर लागते, मसल पॉवर लागते, घराणं लागतं आणि सगळ्या यंत्रणा लागतात. आणि याच्यापैकी तुमच्याकडे तर काहीच नाही किंवा सर्वसामान्य बहुतांश लोकांकडे यात काही नसतंच. मग कशी ती माणसं राजकारणात येतील? तसं काही नाहीये सर, की राजकारणात यायचं असेल तर काहीतरी पैसा लागतो किंवा पारंपरिक ती पार्श्वभूमी पाहिजे, तसं काही नाही. सत्य जर सोबत असेल, निर्भयपणे व्यवस्थेला प्रश्न विचारायची जर ताकद असेल आणि हे सगळे आपले नौकर आहेत. शासकीय अधिकारी आहेत ना, हे सगळे आपले नौकर आहेत. ज्यावेळेस आपण निर्भयपणे प्रश्न विचारू समोरच्याला, त्या ठिकाणी कुठल्याही पैशाची गरज लागत नाही किंवा कुठल्याही पार्श्वभूमीची गरज नाही. क्या आता बात हे जे मोठे-मोठे आपले झालेले आहेत हं. काही तर त्यांना कुठली पार्श्वभूमी होती सर? नव्हती. असे ते कित्येक काय राजकारणी आहेत, की जे कित्येक राजकारणी आहेत, की ज्यांना काहीच म्हणजे पार्श्वभूमी नव्हती राजकारणाची, तरी देखील ते पुढे गेलेले ना. कशाच्या जोरावर? तर निर्भयतेच्या जोरावर आणि सत्य, हं, खरं प्रामाणिकपणे वागले, त्यांच्या हिमतीच्या आणि शिक्षणाच्या जोरावर. क्या बात! तर तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माता-भगिनींना, महिला शक्तीला मला आवर्जून सांगायचं आहे. असामान्य धैर्य काय असतं? असामान्य इच्छाशक्ती काय असते आणि असामान्य कार्य काय असतं? या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये सामावलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी प्रतिबिंबित होतात, अशा शीतलताईंसोबत आपण आज गप्पा मारल्या आणि त्या सांगतायत, की निर्भय महाराष्ट्र पार्टी चालवणारा एक अवलिया महाराष्ट्रात आहे, जितेंद्र भावे नावाचा. तो अवलिया तुम्हाला जगण्याची ऊर्जा देतो, जगण्याचं कारण देतो आणि तोच अवलिया एका सामान्य पार्श्वभूमीच्या महिलेला असामान्य महिला बनवतो आणि म्हणून या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला दिनाचं औचित्य साधून त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी महिला शक्तीचं प्रतीक म्हणून आज आपण शीतलताईंना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आणि अतिशय सालसपणे, निरागसपणे, कुठल्याही प्रकारचा बडेजाव आणि आविर्भाव न आणता जे काही सत्य आहे ते निर्भीडपणे मांडण्याचा जो काही धडक आहे, जी धमक आहे, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसली आणि त्यांनी एकच संदेश दिला की या व्यवस्थेबद्दल रडून काही होणार नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठी स्वतः तुम्हाला आणि मला पुढे यावं लागेल. आणि जर याचं उत्तर राजकारण असेल, तर राजकारणासाठी आत्मसन्मान आणि आत्मविश्वास असण्याची गरज आहे. आणि या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही देखील हा देश बदलवू शकता, हा देश चालवू शकता आणि या देशाला जगात सर्वोत्तम देश बनवू शकता. आजच्या या महिला दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद पुन्हा एकदा सर. शुभेच्छा. धन्यवाद.